जय महाराष्ट्र. माझं नाव गणेश अण्णा रेड्डी. गेल्या 3 वर्षापासून मी शिवसेना एकनाथ शिंदे गटातून शाखा प्रमुख पदावर आहे. असे कलिना या विभागामध्ये कितीतरी समस्या होतं की असे मी टॉयलेटची समस्या आहे, नाळ्याची समस्या आहे, गटारची समस्या आहे, पाणीची समस्या आहे. हे असे स्थानिक लोकांच्या समोर जाऊन मी खूप काही मदत केलेली आहे आणि घरोघर जाऊन यांच्या पावसाळ्यामध्ये जे पाणी साचलेलं असलं, या गलीचे कामे असलं, या अनेक स्थानिक लोकांना आणि विभागामध्ये सगळ्यांना माहीत आहे की मी कसं काम करतो. स्थानिक लोकांच्या मदतीच्या दावत जातो. आता ब्रह्म महानगरपालिकाचे निवडणूक यामध्ये मला बोलण्यात आलं पक्षाकडून की तुम्ही इंटरव्ह्यू द्या म्हणून. तर मी आपले माननीय किरण पावसकर साहेब यांनी माझं इंटरव्ह्यू घेतलं आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मला बोलण्यात आलं की तुमचं फाईल ओके आहेत तर आम्ही तुम्हाला कॉल करणार म्हणून. ओके साहेब म्हणून म्हटलं. त्याच्यानंतर आम्हाला कळण्यात आलं की आमचे बीजेपीचे एक उमेदवार ज्योती उपाध्याय, अनिल उपाध्यायचे मिसेसला ते तिकीट देण्यात आलं. त्यानंतर आम्ही जेव्हा घरोघर मी स्थानिकांच्या समोर जाऊन या विभागामध्ये जाऊन मी जेव्हा त्या लोकांच्या या समस्या मी मांडलं तर त्या लोकांनी सगळ्याजणांनी मला सपोर्ट केले की गणेशांना तुम्ही अपक्षमध्ये उभा राहा म्हणून. तर आम्ही सगळेजण तुम्हाला सपोर्ट करू. तर मी जाऊन अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलं. 2 तारखेच्या आतमध्ये मला कोणालाही वरिष्ठ लोकांची कोणालाही मला कॉल आलं नाही, कोणाचाही कॉल आला नाही. त्याच्यानंतर 2 तारखेच्या नंतर मला वारंवार धमकी द्यायला लागलं, मला शिवीगाळ दिलं वरिष्ठ लोकांच्या. त्याच्यानंतर मला फोन करून बोलतात की तुम्ही पाठी सरका. तर मी एकच बोलतो, या प्रभाग क्रमांक 90 मध्ये या स्थानिक लोकांना मी एकच बोलतो, शिवसेनाला तिकीट भेटला असता तर अनिल उपाध्याय हा अपक्ष बसला नसता का? या विभागामध्ये काय काम केलं त्यांनी? जेवढं काम मी केले, जास्त बोलून पण दाखवणार नाही, स्थानिक लोकांना सगळ्यांना माहीत आहे. मला वारंवार धमकी द्यायला लागलं, तुम्हाला शाखा प्रमुखचं रिझाईन द्यावं लागल. वरिष्ठ लोकांनी मला कॉल केलं. त्यानंतर मला म्हटला की बंडखोर म्हणून तुम्हाला हे भेटल. काही लेटर एडिटिंग करून त्यांनी अपलोड केलं. आमच्या समाजाच्या वरिष्ठ कुंचीकोरे समाजाच्या वरिष्ठ लोकांना बसवून मला शांत करण्यासाठी, ते लोक शांत करण्यासाठी हे बोलण्यात आलं. मी आज सगळ्यांना एक विनंती करतो, प्रभाग क्रमांक 90च्या स्थानिक लोकांना विभागामध्ये सगळ्यांना मी बोलतो की मला न्याय भेटलं पाहिजे आणि तुमचं सपोर्ट हा भेटल्याशिवाय मी काही पुढं नाही करू शकत. मी साधारण माणूस आहे, मला तुमची सगळ्यांचं आशीर्वाद पाहिजे आहे. जे त्यांनी अफवा केलेला आहे, जे त्याच्या ऑफिसमध्ये मला घेऊन गेलं, कृपाशंकर साहेबांनी मला बोलण्यात आलं की बाबा की तुम्ही बसा म्हणून. त्याच्यानंतर मला मफलर, शिवसेनेच्या मफलर मला दिलं आणि फोटो काढून त्यांनी अपलोड केलं. हे सगळं अफवा आहे. हे सगळं त्याचं माइंडनी त्यांनी पूर्ण एक काम केलेलं आहे की गणेशांना माझा फेवरमध्ये आहे, माझे समर्थक दिलेले आहे. मी काही समर्थक आजपर्यंत मी दिलेलं नाही आहे. मी वरिष्ठ लोकांच्या बोलण्या हिशोबाने मी त्याच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा ऐकून
शांत बसलेलो आहे. शांत बसल्यानंतर पण मला वारंवार धमकी द्यायला लागले, वारंवार माझं नाव खराब करायला लागले. स्थानिक लोकांना मी कळकळीची विनंती बोलतो, मला मदत करा. आणि 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत गणेश अण्णा रेड्डी 6 नंबरच्या बटनावर चिन्ह आहे नारळ. भरपूर मताने मला विजयी करा. हा विजय माझा नाही, हा विजय आहे प्रभाग क्रमांक 90चा स्थानिक लोकांसाठी. हा विजय स्थानिक लोकांचं आहे. आणि या विभागामध्ये आपण जे गेल्या 25 वर्षापासून जे कामं रखडलेले आहेत, आता तुम्ही बघण्यात आले आपले दवाखाना, टॉयलेट्स, गलीगलीचे लादीकरण, असे खूप अनेक कामं आहेत जे आपल्याला दाबण्यात आलेलं आहे आणि आपण काही कामं नाही करू शकत. हे आलट्या मारतात. काही फंड आपल्या विभागामध्ये आलं तर ते लोक ते फंड आपल्या खिशात टाकून घेतात. काय आहे काय हे? कधी आपले स्थानिक लोक विभागामध्ये सगळे समाज सगळे जागा होणार? आज मला बोलण्यात आलं की गणेश अण्णा रेड्डी 21 लाख घेतलं, 11 लाख रुपये घेतलं. अरे दाखवा ना, दाखवा. मला फक्त तुमची कळकळीची विनंती आहे, 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत 6 नंबरचा नारळाच्या चिन्हावरच तुम्ही मत करा आणि आपलं एकजूट होऊन काम करूया. प्रचार झालेला आहे, सगळं झालेलं आहे. गल्ली गल्लीमध्ये सगळ्याचा मला फोन यायला लागले, गणेशांना तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्हाला कळण्यात आलं तुम्हाला धमकी दिलं आणि तुम्हाला शांत बसण्यासाठी खूप काय केलं. माझं आई बहीण आलतं का? माझ्या आई बहिणीवर शिवी दिलं. मला फक्त तुमची मदत लागल आणि तुम्ही सगळेजण मिळून, आपण सगळेजण मिळून हा संघर्ष लढूया आणि काम करूया. बस एवढं बोलून विनंती करतो. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.